नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC मंत्र या चॅनलवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। चर्चेतील जे पुरस्कार आहेत त्या पुरस्कारामधील हा आपला दुसरा व्हिडिओ असणार आहे। याच्यापूर्वी आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरील जे महत्त्वाचे पुरस्कार होते त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवला होता, तो तुम्ही पाहिलाच असेल। त्यानंतरचा हा दुसरा व्हिडिओ आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राष्ट्रीय स्तरावरील काही महत्त्वाचे पुरस्कार बघणार आहोत। येणाऱ्या परीक्षांसाठी अत्यंत असे महत्त्वाचे हे पुरस्कार आहेत। त्यामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भारतरत्न पुरस्कार, पद्म पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, सरस्वती सन्मान आणि व्यास सन्मान या पुरस्कारांचा आढावा घेणार आहोत। हे जे व्हिडिओ आहे आपलं सिम्प्लिफाईड इयरबुक 2020 या पुस्तकावर आधारित आहे आणि त्याच्यानंतरच्या ज्या दोन आवृत्त्या आलेल्या आहेत 14वा अंक आणि 15वा अंक ह्या दोन अंकावर आधारित हा व्हिडिओ असणार आहे। त्याच्यामुळे त्याच्यासाठी रिव्हिजनसाठी पण तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या पुरस्कारावरती सातत्याने आयोग प्रश्न विचारत असतो। भारतरत्नवरती असेल किंवा पद्म पुरस्कार असेल किंवा इतर हे जे आपण या ठिकाणी बघितलेले आहेत या पुरस्कारावरती आयोग सातत्याने प्रश्न विचारत असतो। अतिशय महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे। तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी नव्याने कळणार आहेत, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी हे 3 अंक आमच्या वाचायचे आहेत। चालू घडामोडी डायरी इयरबुक 2020 जे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2019 मधल्या चालू घडामोडीचा समावेश असलेले हे पुस्तक तुम्ही वाचायचं आहे। त्याच्यानंतर 14वा अंक आपला मार्चमध्ये पब्लिश झाला होता, त्याची PDF सुद्धा आम्ही टेलिग्राम चॅनलवरती टाकली होती, ते तुम्ही वाचलीच असेल। किंवा तुम्हाला जर ऑनलाईन मागवायचं असेल तर simplifiedcart.com या आमच्या वेबसाईटवरनं सुद्धा तुम्ही सवलतीच्या दरामध्ये ते मागू शकता। 15वा अंक नुकताच प्रकाशित झालेला आहे महाराष्ट्रात सर्वत्र, तो उपलब्धही झालेला आहे। तुमच्या जवळच्या बुक स्टॉलमध्ये ते तुम्ही विकत घेऊ शकता किंवा आमच्या या वेबसाईटवरनं सुद्धा मागू शकता। यामध्ये 1 मार्च ते 30 जून पर्यंतच्या घडामोडीचा समावेश आहे। तरी हे 3 पुस्तकं येणाऱ्या परीक्षांसाठी, राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा कंबाईन ग्रुप बी ची पूर्व परीक्षा असेल त्यासाठी तुम्हाला वाचायचे आहेत। तर सुरुवातीला आपण भारतरत्न या पुरस्कारापासून सुरुवात करूयात। भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे भारतातला। तर स्थापना याची 2 जानेवारी 1954ला झाली। भारत सरकार तर्फे दिला जाणारा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। या पुरस्काराची शिफारस पंतप्रधान राष्ट्रपतींकडे करतात। यासाठी कोणत्याही औपचारिक शिफारसीची आवश्यकता नसते। एका वर्षात जास्तीत जास्त 3 जणांना हा पुरस्कार दिला जातो। फक्त एक वेळचा अपवाद आहे। 1999ला एकूण 4 व्यक्तींना त्या वर्षी पुरस्कार देण्यात आला होता। सामान्यतः हा 3 व्यक्तींनाच एका वर्षामध्ये दिला जातो। या पुरस्काराचं स्वरूप जर बघितलं तर राष्ट्रपती स्वाक्षरीत सनद दिली जाते, त्यानंतर पिंपळाच्या पानाचं एक पदक दिलं जातं। इथे एक महत्त्वाची लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे या पुरस्कारात कोणतीही आर्थिक अनुदान दिले जात नाही, ठीक आहे। त्यानंतर भारतीय प्राधान्यक्रमांत विजेत्यांना 7 क्रमांक दिला जातो। म्हणजे भारतीय प्राधान्यक्रम जो असतो त्याच्यामध्ये विजेत्यांना 7 क्रमांक दिला जातो। त्याच्यानंतर पहिले विजेते जर बघितले, भारतरत्न पुरस्कार प्राप्त पहिले विजेते तिघांना हा पुरस्कार देण्यात आला होता। सी राजगोपालचारी, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि CV रमन या तिघांना पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला होता। आत्तापर्यंत 48 जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे, त्यामध्ये 16 जणांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की 2 जानेवारी 1954ला हा पुरस्कार सुरू झाला। सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि याची शिफारस पंतप्रधान करतात राष्ट्रपतींकडे। एका वर्षात जास्तीत जास्त 3 जणांना हा पुरस्कार देण्यात येतो। याचं स्वरूप जर बघितलं तर राष्ट्रपती स्वाक्षरीत सनद आणि पिंपळाच्या पानाचं एक पदक दिलं जातं। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आर्थिक अनुदान दिलं जात नाही आणि भारतीय प्राधान्यक्रमात 7 हा क्रमांक त्या पुरस्कार प्राप्तीला दिला जातो। त्याच्यानंतर पहिले विजेते बघितले तर सी राजगोपालचारी, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि CV रमन यांना पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला। आतापर्यंत 48 जणांना हा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे, त्यामध्ये 16 मरणोत्तर व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। आता पुढे आपण जर बघितलं तर मरणोत्तर भारतरत्न प्राप्त पहिले व्यक्ती कुठले असा प्रश्न असेल तर लाल बहादूर शास्त्री हे त्याचं उत्तर असणार आहे। सर्वात तरुण विजेते जर बघितले तर सचिन तेंडुलकर हे भारतरत्न पुरस्कार प्राप्त सर्वात तरुण व्यक्ती ठरलेले आहेत। वयाच्या 40व्या वर्षी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आणि ते पहिले खेळाडू ठरलेले आहेत। म्हणजे भारतरत्न पुरस्कार प्राप्त पहिले खेळाडू कोण ठरलेले आहेत तर सचिन तेंडुलकर। नंतर पुरस्कार प्राप्त अभारतीय
जर बघितले आपण तर 2 अभारतीय आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. खान अब्दुल गफार खान 1987चा भारतरत्न पुरस्कार त्यांना देण्यात आला. नंतर नेल्सन मंडेला 1990मध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे पुरस्कार प्राप्त अभारतीय आहेत. त्यानंतर एकमेव नैसर्गिकृत नागरिक जर बघितलं तर मदर तेरेसा यांना हा पुरस्कार देण्यात आला. सर्वात वयस्कर असा जर प्रश्न असेल तर महर्षी धोंडो केशव कर्वे वयाच्या 100व्या वर्षी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. आणि सर्वात वयस्कर मरणोत्तर जर विचार केला तर मदन मोहन मालवीय यांना 153व्या वर्षी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मरणोत्तर सर्वात वयस्कर मरणोत्तर जर विचारलं तर मदन मोहन मालवीय असं त्याचं उत्तर असणार आहे. आता सर्वाधिक भारतरत्न प्राप्त व्यक्ती कुठल्या राज्यातील आहेत तर महाराष्ट्रामधील एकूण 9 व्यक्तींना हा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. म्हणजे सर्वाधिक भारतरत्न प्राप्त पुरस्कारार्थी कुठल्या राज्यातील आहेत तर महाराष्ट्रातील आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशमधील 8 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आतापर्यंत 2 वेळा हा पुरस्कार रद्द करण्यात आला होता. 1977 ते 80 आणि 1992 ते 95 असं 2 वेळा हा पुरस्कार रद्द करण्यात आला होता. सुरुवातीला मरणोत्तर पुरस्कार देण्याची तरतूद नव्हती, ती 1966 मध्ये करण्यात आली. हे लक्षात घ्या. जेव्हा पुरस्कार स्थापन झाला 1954 मध्ये, त्यानंतर सुरुवातीला मरणोत्तर पुरस्कार देण्याची तरतूद नव्हती, ती 1966 मध्ये करण्यात आली. 2011 पूर्वी फक्त काही ठराविक क्षेत्रामध्येच दिला जात होता. कुठल्या तर साहित्य, विज्ञान, कला, सार्वजनिक सेवा आणि क्षेत्रातील दिला जात होता. 2011 पासून मात्र कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. आता या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात ठेवायचे तर मरणोत्तर भारतरत्न प्राप्त पहिले व्यक्ती आहेत लाल बहादूर शास्त्री. सर्वात तरुण विजेते आहेत सचिन तेंडुलकर, किंवा पहिले खेळाडू जरी म्हटलं तरी सचिन तेंडुलकर असं त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुरस्कार प्राप्त अभारतीय खान अब्दुल गफार खान आणि नेल्सन मंडेला आहेत. एकमेव नैसर्गिकृत भारतीय नागरिक जर विचार केला तर मदर तेरेसा यांना हा पुरस्कार मिळाला. सर्वात वयस्कर महर्षी धोंडो केशव कर्वे आणि सर्वात वयस्कर मरणोत्तर जर विचार केला तर मदन मोहन मालवीय यांना हा पुरस्कार मिळाला. सर्वाधिक भारतरत्न प्राप्त व्यक्ती कुठले आहेत? महाराष्ट्रातले आहेत. किती आहेत? एकूण 9 आहेत. आतापर्यंत 2 वेळा हा पुरस्कार रद्द करण्यात आला होता. मरणोत्तर द्यायची सुरुवातीला तरतूद नव्हती, 1966 मध्ये ती तरतूद करण्यात आली. 2011 पूर्वी काही ठराविक क्षेत्रासाठी तो पुरस्कार दिला जात होता. 2011 पासून कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. आता पुढे जर बघितलं तर 4ही नागरी पुरस्कार प्राप्त व्यक्ती कुठले आहेत? 4 नागरी पुरस्कार म्हणजे कुठले तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. त्याच्यानंतर पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे 4 नागरी पुरस्कार आहेत. या 4ही नागरी पुरस्कार प्राप्त व्यक्ती कुठले तर एकूण 3 व्यक्ती आहेत. बिस्मिल्ला खान यांना 4ही पुरस्कार भेटलेले आहेत. भीमसेन जोशी यांनाही भेटलेले आहे आणि भूपेन हजारिका ह्या तिघांना 4ही नागरी पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत हे 3. त्यानंतर भारतरत्न प्राप्त महिलांना जर बघितलं तर एकूण 5 महिलांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आतापर्यंत एकूण 48 पैकी 5 महिलांना हा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्यामध्ये इंदिरा गांधी या पहिल्या महिला आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. इंदिरा गांधींना 1971 मध्ये, मदर तेरेसा यांना 1980 मध्ये, अरुणा असफ अली 1997 मध्ये, MS सुब्बलक्ष्मी यांना 1998 मध्ये, तर लता मंगेशकर यांना 2001 मध्ये पुरस्कार मिळालेला आहे. भारतरत्न प्राप्त पंतप्रधान जर बघितले तर एकूण 7 पंतप्रधानांना आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्यामध्ये भारतरत्न प्राप्त पहिले पंतप्रधान कुठले आहेत? जवाहरलाल नेहरू. 1955 मध्ये त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर लाल बहादूर शास्त्रींना 1966 मध्ये, इंदिरा गांधींना 1971 मध्ये, मोरारजी देसाई यांना 1991 मध्ये, गुलजारीलाल नंदा यांना 97 मध्ये, राजीव गांधी यांना 1991 मध्ये आणि अटल बिहारी वाजपेयी यांना 2015 मध्ये. एकूण 7 पंतप्रधानांना आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे 4ही नागरिकत्व पुरस्कार म्हणजे 4ही नागरी पुरस्कार प्राप्त व्यक्ती एकूण 3 आहेत. बिस्मिल्ला खान, भीमसेन जोशी आणि भूपेन हजारिका. एकूण भारतरत्न प्राप्त एकूण 5 महिला आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या महिला आहेत इंदिरा गांधी, 1971 मध्ये भेटलेला आहे. त्याच्यानंतर भारतरत्न पुरस्कार प्राप्त पंतप्रधानांची संख्या जर विचारात घेतली तर एकूण 7 पंतप्रधानांना हा पुरस्कार मिळालेला आहे. जवाहरलाल नेहरू हे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे.
त्यानंतर आपण बघितलं भारतरत्न पुरस्कार प्राप्त राष्ट्रपती बघितलं तर एकूण 6 राष्ट्रपतींना हा पुरस्कार मिळालेला आहे. पंतप्रधानांचा विचार केला तर एकूण 7 पंतप्रधानांना हा पुरस्कार मिळालेला आपल्याला पाहायला मिळालं. आता राष्ट्रपतींचा विचार केला तर एकूण 6 राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. पहिले राष्ट्रपती भारतरत्न पुरस्कार प्राप्त पहिले राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आहेत. 1954चा म्हणजे पहिला पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर राजेंद्र प्रसाद यांना 1962 मध्ये, झाकीर हुसेन यांना 1963 मध्ये, व्ही व्ही गिरी 1975, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 1987 मध्ये, तर प्रणव मुखर्जी यांना 2019चा म्हणजे लेटेस्ट पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रीयन व्यक्ती बघितला आपण, सर्वाधिक भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती कुठल्या राज्यातील आहेत हे बघितलं होतं. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक होता. एकूण 9 महाराष्ट्रीयन व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे हे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे 1958 मध्ये. त्यानंतर पांडुरंग वामन काने यांना 1963 मध्ये, आचार्य विनोबा भावे यांना 1983 मध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1990 मध्ये, जमशेदजी टाटा यांना 1992 मध्ये, लता मंगेशकर 2001 मध्ये, पंडित भीमसेन जोशी यांना 2008 मध्ये, सचिन तेंडुलकर 2014 आणि नानाजी देशमुख यांना लेटेस्ट 2019चा पुरस्कार मिळालेला आहे. तर महाराष्ट्रातील पुरस्कार प्राप्त व्यक्तींची संख्या किती आहे? 9 आहे. तर याच्यामध्ये लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे एकूण 6 राष्ट्रपतींना आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. पहिले राष्ट्रपती आहेत सर्वपल्ली राधाकृष्णन. त्यानंतर ही नावं सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत कारण जोड्या लावायला याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. नंतर महाराष्ट्रातील जर व्यक्तींचा विचार केला तर 9 महाराष्ट्रातील व्यक्तींना आतापर्यंत हा पुरस्कार भेटलेला आहे. पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कुठले आहेत असा जर प्रश्न आला तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांना पहिल्यांदा हा पुरस्कार मिळाला, म्हणजे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला. भारतरत्न पुरस्कार प्राप्त पहिल्या महिला जर विचारला तर लता मंगेशकर असं. भारतरत्न पुरस्कार प्राप्त पहिल्या महाराष्ट्रीयन महिला जर विचारलं तर लता मंगेशकर त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर काही महत्त्वाचे मुद्दे आपण या पुरस्काराबद्दल बघूयात. 1992 साली सुभाषचंद्र बोस यांच्या नावाची भारतरत्न पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली होती. कधी? 1992ला सुभाषचंद्र बोस यांच्या नावाची भारतरत्नासाठी घोषणा करण्यात आली, परंतु नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबियाच्या विरोधामुळे त्याचे नाव मागे घेण्यात आले. म्हणजे नेताजींचा मृत्यू कसा झाला, कुठे झाला हे कुठलाही पुरावा नसल्यामुळे कुटुंबाचा त्या पुरस्कार स्वीकारण्यासाठी विरोध होता, त्याच्यामुळे हा पुरस्कार मागे घेण्यात आला. भारतरत्न घोषित करून सुद्धा प्रदान न करण्यात आलेली ही एकमेव वेळ होती, त्याच्यामुळे हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राज्यघटनेच्या कलम 18(1) अनुसार पुरस्कार नावापुढे किंवा मागे लावता येत नाही. बायोडाटामध्ये मात्र भारतरत्न उल्लेख केला जाऊ शकतो. लेटर हेड किंवा व्हिजिटिंग कार्डमध्ये त्याचा उल्लेख करता येतो. मात्र कलम 18 नुसार नावापुढे किंवा नावामागे हे प्रिफिक्स किंवा सफिक्स म्हणून हे लावता येत नाही. त्यानंतर अलीकडील भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती जर बघितले, अलीकडील भारतरत्न पुरस्कार विजेते जर बघितले तर 2014 पासून आपण या ठिकाणी बघूयात. CNR राव हे शास्त्रज्ञ आहेत. 2014चा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर सचिन तेंडुलकर यांना 2014ला पुरस्कार मिळाला, म्हणजे 2014ला दोघांना पुरस्कार मिळालेला आहे, CNR राव आणि सचिन तेंडुलकर. नंतर 2015ला दोघांना मिळालेला आहे, मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर. नंतर अटल बिहारी वाजपेयी यांना पुरस्कार मिळालेला आहे 2015चा. नंतर 2019मध्ये तिघांना हा पुरस्कार मिळालेला आहे. येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोन हे तिघांची माहिती पण तुम्हाला असणं गरजेचं आहे. आपल्या इयरबुकमध्ये ती माहिती सविस्तरपणे दिलेली आहे, तिथनं तुम्ही वाचा. पण प्रणव मुखर्जी यांना 2019चा, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख या तिघांना 2019चा पुरस्कार म्हणजे भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. नंतर भारतरत्न प्राप्त व्यक्तींना काय काय लाभ मिळतात आपण या ठिकाणी बघूयात. तर इंडियन ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्समध्ये 7A जे मगाशी आपण बघितलं तर 7A मध्ये स्थान मिळतं. भारतात मोफत पहिल्या वर्गातील विमान व रेल्वे सेवा मिळते. नंतर टॅक्समधून सूट मिळतं. पेन्शन 50% किंवा पंतप्रधानाच्या पगारा एवढी मिळते. नंतर राज्यसभा लोकसभेच्या अधिवेशनात ते हजर राहू शकतात. झेड प्रकारची सिक्युरिटी त्यांना उपलब्ध असते. गणतंत्र व प्रजासत्ताक दिनाचे ते प्रमुख पाहुणे असतात. त्यांच्या एका नातेवाईकाला सरकारी नोकरी दिली जाते. आता भारतरत्न प्राप्त पुरस्कारामध्ये
ज्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जातो त्यांना कुठले कुठले लाभ मिळतात हे पण लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. आता भारतरत्न पुरस्कारामध्ये जे पदक दिलं जातं आपण त्या पदकाची वैशिष्ट्ये या ठिकाणी बघूयात. या ठिकाणी जे तुम्हाला दिसत आहे तर हे पदकाची समोरची बाजू आहे आणि हे जे आहे मेडल त्याची मागची बाजू आहे. त्यानंतर याची जाडी जर बघितली, भारतरत्न पुरस्कारामध्ये जे मेडल दिलं जातं त्याची जाडी जर विचारली तर 3.1 मिलीमीटर एवढी जाडी त्याची आहे. त्याची उंची 5.8 सेंटीमीटर तर रुंदी 4.7 सेंटीमीटर एवढी रुंदी आहे. या ठिकाणी सूर्याची प्रतिमा जी दिलेली आहे त्याचा व्यास हा 1.6 मिलीमीटर आहे. वापरण्यात आलेले धातूचा जर विचार केला तर पदक बनवण्यासाठी कुठला धातू वापरण्यात आला? कांस्य या धातूपासून तो पदक बनवलेला आहे. राजमुद्रा, सूर्य आणि कडा. आता या ठिकाणी जी राजमुद्रा दिसते हा सूर्य जो दिसतोय किंवा त्याच्या कडा ज्या दिसत आहेत त्या प्लॅटिनम या धातूपासून बनवलेल्या आहेत. आणि अक्षराचे जे कोरीव काम दिसते या ठिकाणी पुढच्या बाजूला भारतरत्न आणि मागच्या बाजूला सत्यमेव जयते हे जे देवनागरी लिपीतील अक्षर कोरण्यात आलेले आहेत त्याला चमकणारा काश्य धातू त्यासाठी वापरण्यात आलेला आहे. त्यानंतर आपला दुसरा पुरस्कार आहे पद्म पुरस्कार 2020. म्हणजे या पद्म पुरस्कारावरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तो भेटून जाईल. तर या ठिकाणी आपण याच्या डिटेल माहिती न घेता एक थोडक्यात माहिती घेऊयात. डिटेल माहितीचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही बघू शकता. तर पद्म पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केले जातात. 3 श्रेण्यांमध्ये पद्म पुरस्कार दिला जातो. त्याच्यामध्ये पद्मविभूषण आहे, अपवादात्मक व प्रतिष्ठित सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो. पद्मभूषण आहे, उच्च दर्जाच्या प्रतिष्ठित सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो. आणि पद्मश्री जो आहे तो प्रतिष्ठित सेवेसाठी पुरस्कार दिला जातो. त्यानंतर याची शिफारस कोण करतं तर पद्म पुरस्कार समिती असते. पद्म पुरस्काराची शिफारस पद्म पुरस्कार समितीमार्फत केली जाते. पंतप्रधान दरवर्षी या समितीची स्थापना करतात. त्या पद्म पुरस्कार समितीचे अध्यक्ष जे असतात ते कॅबिनेट सचिव असतात आणि त्यात गृह सचिव, राष्ट्रपतींचे सचिव आणि 4 ते 6 नामवंत व्यक्तींचा समावेश असतो. 1954 मध्ये भारत सरकारने भारतरत्न आणि पद्मविभूषण या 2 नागरी सन्मानांची स्थापना केली होती. त्यानंतर पद्मविभूषणचे 3 वर्ग करण्यात आले होते. पहिला वर्ग, दुसरा वर्ग आणि तिसरा वर्ग असे 3 वर्ग निर्माण करण्यात आले होते. कधी? 1954ला. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की हा 3 श्रेण्यांमध्ये दिला जातो हे सगळ्यांना माहिती आहे. पण शिफारस कोण करते तर पद्म पुरस्कार समिती जी पंतप्रधान दरवर्षी नेमतात त्या समितीमार्फत या पुरस्कारांची शिफारस केली जाते. आणि या समितीचे अध्यक्ष कोण असतात तर कॅबिनेट सचिव हे पद्म पुरस्कार समितीचे अध्यक्ष असतात. 1954ला 2 पुरस्कार स्थापन करण्यात आले होते, भारतरत्न आणि पद्मविभूषण. आता पद्मविभूषणमध्ये 3 कॅटेगरीज होत्या, 3 वर्ग होते. वर्ग पहिला, दुसरा आणि तिसरा. त्यानंतर पुढे बघूयात आपण. 8 जानेवारी 1955ला राष्ट्रपतींनी अधिसूचनेद्वारे वरील 3 वर्गांचे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री असे नामकरण केले. मागे जे बघितलं आपण या ठिकाणी वर्ग पहिला, वर्ग दुसरा आणि वर्ग तिसरा हे जे 3 वर्ग पद्मविभूषणमध्ये करण्यात आले होते ते 8 जानेवारी 1955ला राष्ट्रपतींनी एक अधिसूचना काढली. त्यानुसार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री असं त्यांचं नामकरण करण्यात आलेलं आहे. 1978, 1979, 1993, 94, 95, 1996 आणि 97 या वर्षांमध्ये काही कारणास्तव हे पुरस्कार देण्यात आलेले नाहीत. 78, 79 सलग 2 वर्षात, 93, 94, 95, 96, 97 असं हे काही तत्कालीन कारण असतील त्या वर्षाचे, त्या कारणास्तव पुरस्कार दिले गेलेले नाहीत त्या वर्षामध्ये. डॉक्टर आणि वैज्ञानिक वगळता सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये काम करणाऱ्यांसह सरकारी कर्मचारी मात्र या पुरस्कारासाठी पात्र नसतात. आता ही लाईन महत्त्वाची आहे. डॉक्टर आणि वैज्ञानिक अपवाद आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम जे असतात, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स किंवा आपण सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या ज्या म्हणूयात, त्या कंपन्यांमध्ये काम करणारे प्लस सरकारी कर्मचारी यांना हा पुरस्कार दिला जात नाही. सर्वसाधारणपणे हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. तथापि अत्यंत पात्र प्रकरणांमध्ये सरकार मरणोत्तर पुरस्कार देण्याचे विचार करू शकतो. राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होतं. याचं स्वरूप काय तर राष्ट्रपती स्वाक्षरित सनद म्हणजे प्रमाणपत्र आणि पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या दिवशी पुरस्कार मानकऱ्यांची नावे गॅझेट ऑफ इंडियामध्ये प्रकाशित केली जातात.
एका वर्षात देण्यात येणाऱ्या एकूण पुरस्कारांची संख्या 120 पेक्षा जास्त नसावी. त्याला अपवाद आहेत मरणोत्तर, अनिवासी भारतीय, परदेशी नागरिक आणि OCI वगळता. म्हणजे एका वर्षात देण्यात येणाऱ्या एकूण पुरस्कारांची संख्या ही 120 पेक्षा जास्त नसावी असं एक क्रायटेरिया त्या ठिकाणी आहे. तर एक लक्षात घ्या की मागे जी वर्गवारी सुरुवातीला करण्यात आली होती 1954ला पद्मविभूषण या पुरस्काराची, त्याचंच नेक्स्ट वर्षी 55ला पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे नामकरण करण्यात आलेलं आहे. नंतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये जे काही काम करणारे सरकारी कर्मचारी असतील त्यांना हा पुरस्कार दिला जात नाही. नंतर मरणोत्तर दिला जात नाही, मात्र अपवादात्मक स्थितीमध्ये हा मरणोत्तर सुद्धा दिला जाऊ शकतो. राष्ट्रपतींच्या हस्ते याचं वितरण होतं. राष्ट्रपती स्वाक्षरित सनद आणि पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. जे पुरस्कार्थी आहेत त्याचं गॅजेट ऑफ इंडियामध्ये नाव प्रकाशित केलं जातं. नंतर एका वर्षात जास्तीत जास्त 120 पेक्षा जास्त नसावी संख्या असा एक क्रायटेरिया त्या ठिकाणी आहे. आता 2020चे पद्म पुरस्कार जर बघितला आपण तर एकूण 141 जणांना 2020मध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. संयुक्तपणे 4 जणांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यामध्ये पद्मविभूषण एकूण 7 पुरस्कार्थी होते. नंतर पद्मभूषण एकूण 16 जणांना, तर पद्मश्री एकूण 118 जणांना हा पुरस्कार देण्यात आला. एकूण 141 पैकी 33 महिलांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मरणोत्तर पुरस्कार 12 जणांना, तर फॉरेनर, NRI आणि PIO OCI जर विचार केला तर एकूण 18 जणांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर या पुरस्काराबद्दल सविस्तर माहिती आपण एका मागच्या व्हिडिओमध्ये घेतलीच होती, त्याची लिंक तुम्हाला भेटून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये, ती नक्की पहा. त्यानंतर आपण दादासाहेब फाळके हा पुरस्कार बघूयात. ह्या पुरस्काराबद्दल सुरुवातीला माहिती घेऊयात. तर भारतीय चित्रपटसृष्टीमधील सर्वोच्च पुरस्कार आहे हा. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत किंवा तंत्रज्ञानाला हा पुरस्कार दिला जातो. याची सुरुवात बघा 1969मध्ये दादासाहेब फाळके यांचे जन्मशताब्दी वर्ष होते 1969. त्यानिमित्ताने 1969ला दादासाहेब फाळके पुरस्कार सुरू करण्यात आला. याचं स्वरूप लक्षात ठेवायचे तुम्हाला. 10 लाख रुपये रोख आणि सुवर्ण कमळ व शाल हे या पुरस्काराचं स्वरूप आहे. चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये हा पुरस्कार दिला जातो. आणि पहिले विजेते जर विचार केला तर देविका राणी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तुम्हाला दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल काय माहिती ठेवायची. 1969ला हा पुरस्कार सुरू झाला. दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने हा पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे. याचं स्वरूप पण खूप महत्त्वाचं आहे, हे पण लक्षात ठेवा. 10 लाख रुपये रोख, सुवर्ण कमळ आणि शाल असं या दादासाहेब फाळके पुरस्काराचं स्वरूप आहे. देविका राणी यांना हा पहिल्यांदा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर अलीकडील काही विजेते जर आपण या ठिकाणी बघितले तर 2004ला शशी कपूर यांना हा पुरस्कार मिळाला. 2015चा मनोज कुमार, 16चा के विश्वनाथ, 17चा विनोद खन्ना आणि लेटेस्ट जो आहे 2018चा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना मिळालेला आहे. जोड्या लावासाठी याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. एकीकडे वर्ष आणि दुसरीकडे व्यक्ती असं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या अलीकडील काही विजेत्यांचं नाव आणि कोणत्या वर्षी कोणाला भेटलेलं आहे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लेटेस्टमध्ये जो पुरस्कार भेटलेला आहे तो अमिताभ बच्चन यांना 2018चा पुरस्कार भेटलेला आहे. आपल्या इयरबुकमध्ये त्याविषयी अमिताभ बच्चनजी यांच्याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे, ते तिथनं तुम्ही वाचून घ्यायचे आहे. आता महिला विजेत्यांचा जर विचार केला तर देविका राणी या पहिला महिला विजेत्या आहेत आणि पहिल्या व्यक्ती आहेत दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला. 1969मध्ये त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. रुबी मायर्स किंवा सुलोचना यांना 1971मध्ये, कानन देवी 1976, दुर्गा खोटे 1983, लता मंगेशकर यांना 1989, तर आशा भोसले यांना 2000 साली हा पुरस्कार मिळालेला आहे. आता महाराष्ट्रीयन व्यक्तींचा जर विचार केला तर दुर्गा खोटे यांना 1983ला हा पुरस्कार मिळालेला आहे. व्ही शांताराम यांना 1985ला, लता मंगेशकर यांना 1989 आणि भालजी पेंढारकर 1991, तर आशा भोसले यांना 2000 साली हा पुरस्कार मिळालेला आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा पुरस्कार आहे आपला ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल माहिती यामध्ये आपण घेणार आहोत. भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. 1961 साली हा पुरस्काराची स्थापना झाली. या ठिकाणी बघा, स्थापना जर विचारली तर 1961 आहे. 1961 साली या पुरस्काराची स्थापना झाली आणि 1965मध्ये ह्याची सुरुवात झाली. म्हणजे 1965ला पहिल्यांदा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याचे संस्थापक कोण होते तर शांतीप्रसाद जैन
हे या पुरस्काराचे संस्थापक होते. पुरस्कार देणारी संस्था कुठली आहे तर भारतीय ज्ञानपीठ आहे. या भारतीय ज्ञानपीठची स्थापना कोणी केली? टाइम्स ऑफ इंडियाचे प्रकाशक साहू जैन यांनी भारतीय ज्ञानपीठची स्थापना केलेली आहे आणि हा पुरस्कार भारतीय ज्ञानपीठतर्फे दिला जातो. पहिला पुरस्कार गोविंद शंकर कुरूप यांना, ते मल्याळम साहित्यिक होते, गोविंद शंकर कुरूप यांना हा पुरस्कार पहिल्यांदा देण्यात आला. ओडोक्वू फल म्हणजे त्याचा अर्थ काय आहे तर वेळूची बासरी या महाकाव्याबद्दल त्यांना पहिला पुरस्कार देण्यात आला. कधी देण्यात आला? 1965 मध्ये. तर याचं स्वरूप काय? ज्ञानपीठ पुरस्काराचं 11 लाख रुपये रोख रक्कम आणि सरस्वती प्रतिमा आणि सन्मान पत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पहिली महिला विजेती आशापूर्णा देवी आहे. 1976 मध्ये त्यांना हा पुरस्कार भेटला. प्रथम प्रतिश्रुती या निर्मितीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत एकूण 7 महिलांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. दरवर्षी केवळ एकाच नागरिकाला हा पुरस्कार दिला जातो. त्याला काही अपवाद आहेत. 1967, 1973, 1999, 2006 आणि 2009. आता ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल तुम्हाला काय लक्षात ठेवायचे? त्याची स्थापना 1961ला झाली. सुरुवात 1965ला झाली. याचे संस्थापक कुठले आहेत? शांतीप्रसाद जैन आहेत आणि भारतीय ज्ञानपीठ या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो. टाइम्स ऑफ इंडियाचे प्रकाशक साहू जैन यांनी भारतीय ज्ञानपीठची स्थापना केली. यावरती मागच्या कुठल्या तरी परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे की ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या न्यूज एजन्सीशी संबंधित आहे किंवा वृत्तपत्राशी संबंधित आहे, तर टाइम्स ऑफ इंडिया हे त्याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर पहिला पुरस्कार गोविंद शंकर कुरूप यांना पहिला पुरस्कार देण्यात आला. नंतर 11 लाख रुपये रोख, सरस्वती प्रतिमा आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पहिल्या महिला विजेता आशापूर्णा देवी आहेत. एकूण 7 महिलांना आतापर्यंत हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मरणोत्तर दिला जात नाही. एका वेळी एकाच नागरिकाला हा पुरस्कार दिला जातो. त्यानंतर आतापर्यंत 5 वेळा हा पुरस्कार विभागून देण्यात आलेला आहे. आतापर्यंत 59 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार सुरू झाल्यापासून सिंधी या भारतीय भाषेतील साहित्याला अद्याप लाभलेला नाही. म्हणजे जे काही 22 भाषा आणि इंग्रजी भाषेत लेखन करणाऱ्या भारतीय नागरिकांना हा पुरस्कार दिला जातो, त्यामध्ये सिंधी या भाषेला एकही आतापर्यंत पुरस्कार मिळालेला नाही. सर्वाधिक म्हणजे 11 वेळा हिंदी या भाषेला ज्ञानपीठ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त सर्वाधिक कुठल्या भाषेतील साहित्यिक आहेत तर हिंदीमधले आहेत. सिंधी या भाषेला आतापर्यंत एकदाही भेटलेला नाही. आता भारतीय संविधानातील 8व्या परिशिष्टातील 22 भाषा प्लस इंग्रजी या भाषेत लेखन करणाऱ्या नागरिकांना हा पुरस्कार देण्यात येतो. या ठिकाणी लक्षात ठेवा, आतापर्यंत 59 व्यक्तींना देण्यात आला. सिंधी भाषेतील एक लेखकाला किंवा साहित्यिकाला आतापर्यंत पुरस्कार मिळाला नाही. सर्वाधिक 11 वेळा हिंदी भाषेतील साहित्यिकांना मिळालेला आहे. भारतीय संविधानातील 8व्या परिशिष्टातील एकूण 22 भाषा व इंग्रजी या एकूण 23 भाषांसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. आता मराठी भाषिक जर विचार केले आपण, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी भाषिक जर विचार केले तर एकूण 4 मराठी भाषिक साहित्यिकांना हा पुरस्कार दिलेला आहे. वि. स. खांडेकर किंवा विष्णू सकाराम खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी 1974 मध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नंतर वि. वा. शिरवाडकर किंवा विष्णू वामन शिरवाडकर यांना विशाखा या काव्यसंग्रहासाठी 1987 मध्ये, गोविंद विनायक करंदीकर यांना अष्टदर्शने काव्यसंग्रहासाठी 2003 मध्ये, तर भालचंद्र नेमाडे यांना हिंदू या कादंबरीसाठी 2014 मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी व्यक्ती किंवा मराठी साहित्यिक जर विचार केले तर एकूण 4 जणांना हा पुरस्कार मिळालेला आहे आतापर्यंत. हे लक्षात ठेवायचे, तख्त तुम्हाला पाठ असायला पाहिजे, कारण जोड्या लावावरती याच्यावरती प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे. याच्या पुढे पण येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं वि. स. खांडेकर आणि म्हणजे साहित्यिक लक्षात ठेवा, साहित्य कुठल्या साहित्यासाठी म्हणजे कुठल्या पुस्तकासाठी असेल, काव्यसंग्रहासाठी असेल, कुठल्या कादंबरीसाठी त्यांना पुरस्कार भेटला आणि वर्ष. तर वि. स. खांडेकर यांना ययातीसाठी 1974 मध्ये, वि. वा. शिरवाडकर यांना विशाखा या काव्यसंग्रहासाठी 1987 मध्ये, करंदीकर यांना अष्टदर्शनीसाठी 2003 मध्ये, तर भालचंद्र नेमाडे यांना हिंदू या कादंबरीसाठी 2014 मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. आता या ठिकाणी बघूया 2019चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळालेला आहे. तर मल्याळी काव्यातील आदरणीय व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले सुप्रसिद्ध कवी अक्किथम
यांना 2019चा म्हणजेच 55वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे। 2019चा त्याची आवृत्ती होती 55वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला तर अक्कीथम यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। ज्ञानपीठ निवड मंडळाने 29 नोव्हेंबर 2019 रोजी या पुरस्काराची घोषणा केली। ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ते 6वे मल्याळी व्यक्ती ठरलेले आहेत। आता या ठिकाणी लक्षात ठेवायचे तुम्हाला 2019चा ज्ञानपीठ पुरस्कार अक्कीथम यांना मिळालेला आहे। ते मल्याळी साहित्यिक आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला। एकूण 55वा हा ज्ञानपीठ पुरस्कार होता। 6वे मल्याळी व्यक्ती ठरलेले आहेत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते। त्यानंतर अक्कीथम यांच्याबद्दल थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी बघूया। त्यांचं पूर्ण नाव जर बघितलं तर अक्कीथम अत्युथन नंबूथेरी असं त्यांचं संपूर्ण नाव आहे। 18 मार्च 1926 रोजी अमेटिक्कारा पलक्कड केरळ या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। ते अक्कीथम या नावानेच सुपरिचित होते। कवितेबरोबरच त्यांनी नाट्य, टीकात्मक, निबंध, बालसाहित्य, लघुकथा आदी साहित्य क्षेत्रात आपली विशेष ठसा उमटवला आहे। अक्कीथम यांची 55 पुस्तके आतापर्यंत प्रकाशित झाली असून त्यापैकी 45 ह्या कविता संग्रह आहेत। वीरवदम, बळीदर्शनम, निमिषा क्षेत्रम, अमृत खतिका, अक्कीथम कवितका, अंतिम महाकालम अशी त्यांची गाजलेली काही निर्मिती आहेत। त्यांना 2017चा पद्मश्री भेटलेला आहे। साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा 1973 भेटलेला आहे। केरळ साहित्य अकादमी पुरस्कार 1972 आणि 88ला भेटलेला आहे। मातृभूमी पुरस्कार, वायलर पुरस्कार आणि कबीर सन्मानानेही त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे। आता नंतर आपण बघूया पुढचा आपला पुरस्कार आहे साहित्य अकादमी पुरस्कार। त्या साहित्य अकादमी पुरस्कारांबद्दल सुरुवातीला माहिती करून घेऊया। तर याची सुरुवात जी झाली ती 1955 मध्ये सुरुवात झालेली आहे साहित्य अकादमी पुरस्काराची। याचं स्वरूप 1 लाख रुपये रोख, ताम्रपट आणि स्मृतिचिन्ह असं साहित्य अकादमी पुरस्काराचं स्वरूप आहे। भारतीय संविधानातील 8व्या अनुसूचीतील एकूण 22 भाषा, राजस्थानी आणि इंग्रजी 22 प्लस ह्या 2 एकूण 24 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो। आता साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले पहिले मराठी व्यक्ती जर बघितले तर लक्ष्मण शास्त्री जोशी यांना 1955 मध्ये वैदिक संस्कृतीचा विकास ह्या साहित्यासाठी भेटलेला आहे। म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पहिले मराठी व्यक्ती कुठले असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर लक्ष्मण शास्त्री जोशी असणार आहे। अकादमीकडून देण्यात येणारे जे ताम्रपट आहे त्याची निर्मिती सत्यजित रे यांनी केलेली आहे। प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत सत्यजित रे, त्यांनी त्या ताम्रपटाची निर्मिती केलेली आहे। या ठिकाणी लक्षात ठेवा साहित्य अकादमी पुरस्काराची स्थापना जी झाली ती 1955ला झाली। त्याचं स्वरूप आहे 1 लाख रुपये रोख, ताम्रपट आणि स्मृतिचिन्ह, 22 भाषा आणि राजस्थानी व इंग्रजी अशा एकूण 24 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो। पहिले मराठी विजेते आहेत लक्ष्मण शास्त्री जोशी यांना वैदिक संस्कृतीचा विकास या साहित्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्यानंतर आपण साहित्य अकादमीबद्दल माहिती करून घ्यावत कारण याच्यावरती मागच्या वर्षी प्रश्न आलेला आहे। तर साहित्य अकादमीची स्थापना जी झाली ती 12 मार्च 1954ला झाली। त्याचं मुख्यालय रवींद्र भवन नवी दिल्ली या ठिकाणी आहे। सध्या अध्यक्ष चंद्रशेखर कांबार आहेत। पहिले अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू। पालक संस्था आहे सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकारचं सांस्कृतिक मंत्रालय ही त्याची पालक संस्था आहे। 2 प्रकाशने ह्या अकादमीमार्फत प्रकाशित केली जातात, इंडियन लिटरेचर आणि दुसरा आहे समकालीन भारतीय साहित्य। तर साहित्य अकादमी तर्फे कुठले पुरस्कार आतापर्यंत म्हणजे कुठले पुरस्कार दिले जातात ह्याचा जर विचार केला तर साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो, दुसरं बाल साहित्य पुरस्कार दिला जातो, युवा पुरस्कार दिला जातो, भाषा सन्मान आणि अनुवाद पुरस्कार, एकूण 5 पुरस्कार साहित्य अकादमीतर्फे दिले जातात। हे पण पुरस्कार महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून, त्याचाही अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे। आता 2019चा साहित्य अकादमी पुरस्कार जर आपण बघितलं तर त्याची घोषणा 18 डिसेंबर 2019ला झाली आणि 15 फेब्रुवारी 2020ला त्याचं वितरण झालेलं आहे। 23 भाषेतील साहित्यकारांना यंदाचा पुरस्कार म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आले होते। त्यामध्ये 7 कविता संग्रह, 4 कादंबरी, 6 लघुकथा संग्रह, 3 निबंध, प्रत्येकी 1 काल्पनिक कथा संग्रह, आत्मचरित्र आणि चरित्र ग्रंथाचा यामध्ये समावेश आहे। 1 जानेवारी 2013 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत प्रकाशित करण्यात आलेल्या साहित्यांचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला। ताम्रपट, शाल, 1 लाख रुपयाचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। ताम्रपट, शाल, 1 लाख रुपये, धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। तर आता मराठी विजेते जर बघितले
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त मराठी विजेते जे लेटेस्ट आहेत, आपण मगाशी बघितले 2019चे 2019चे मराठी विजेते कोण आहेत, तर अनुराधा पाटील यांना कदाचित अजूनही या कविता संग्रहासाठी पुरस्कार मिळालेला आहे। याच्यावरती हमखास प्रश्न असतो, त्याच्यामुळे काळजीपूर्वक ह्या गोष्टी लक्षात तुम्हाला ठेवायच्या आहेत। याच्यापूर्वी सुद्धा याच्यावरती सातत्याने प्रश्न आलेले आहेत। आसाराम लोमटे, लक्ष्मण माने, वासुदेव सावंत यांनी मराठी भाषा विभागासाठी परीक्षक म्हणून काम केलेलं आहे। गेल्या वर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार म.सु. पाटील यांना सर्जन, प्रेरणा आणि कवित्व शोध या समीक्षा ग्रंथासाठी पुरस्कार मिळाला होता, मागच्या वर्षीचा म्हणजे 2018चा। तर ह्यावरती प्रश्न आयोगाने विचारला होता, तर हे सुद्धा आपल्याला तेवढंच महत्त्वाचं आहे। अनुराधा पाटील यांना कदाचित अजूनही या कविता संग्रहाला पुरस्कार मिळालेला आहे। याआधी एकूण 64 मराठी साहित्यिकांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले आहेत। अनुराधा पाटील या 65व्या मराठी साहित्यिक आहेत ज्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे। आता त्यांचं मूळ गाव जर बघितलं तर जळगाव जिल्ह्यातील पाहूर या गावच्या आहेत त्या। 1981 साली दिगंत हा त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला। त्याचे अन्य काव्य लेखन जर बघितले तरीही दिवसेंदिवस, वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ आणि कदाचित अजूनही हे सुद्धा कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत। तुम्हाला लक्षात या ठिकाणी हे ठेवायचे आहे, अनुराधा पाटील यांना 2019चा पुरस्कार मिळाला, कदाचित अजूनही या साहित्यासाठी म्हणजे ते कविता संग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार भेटला। त्याचे मराठी भाषा विभागासाठी परीक्षक कोण होते, आसाराम लोमटे, लक्ष्मण माने, वासुदेव सावंत यांना हा पुरस्कार भेटलेला आहे। आणि गेल्या वर्षी म.सु. पाटील यांना सर्जन, प्रेरणा आणि कवित्व शोधसाठी भेटलेला होता, त्याच्यावरती प्रश्न विचारून झालेला आहे। एकूणात 65व्या त्या व्यक्ती ठरलेल्या आहेत, मराठी साहित्यिक ठरलेले आहेत ज्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे। 1981 साली त्यांचा दिगंत नावाचा पहिला कविता संग्रह अनुराधा पाटील यांचा प्रकाशित झाला होता। त्या मूळच्या पाहूरच्या आहेत, जळगाव जिल्ह्यातील पाहूर या गावच्या आहेत। हे गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। आता अलीकडील मराठी विजेते जर बघितले आपण तर आता 2018चा म.सु. पाटील यांना सर्जन, प्रेरणा आणि कवित्व शोध या समीक्षा ग्रंथासाठी मिळालेला होता। 2017ला श्रीकांत देशमुख यांना बोलावे ते आम्ही ह्यासाठी प्रश्न म्हणजे पुरस्कार मिळाला होता। 2016चा आसाराम लोमटे यांना आलोक या साहित्यासाठी भेटलेला आहे। 15चा अरुण खोपकर यांना चलत चित्रव्यूह यासाठी पुरस्कार मिळाला आणि 2014चा जयंत नारळीकर यांना 4 नगरातले माझे विश्व याच्यावरती प्रश्न म्हणजे यांना ह्या साहित्यासाठी पुरस्कार मिळालेला आहे। तर या ठिकाणी बघा तुम्ही, जेव्हा साहित्य अकादमी पुरस्कार घोषित झाला होता, म्हणजे दरवर्षी साहित्य अकादमी पुरस्कार घोषित होतो, प्रत्येक वर्षी एका मराठी साहित्यिकाची त्यासाठी निवड होती आणि प्रत्येक वर्षी MPSCच्या कुठल्या ना कुठल्या परीक्षेवरती प्रश्न येतो। ह्या 4 जे या ठिकाणी आपण 5 व्यक्तींची नावं घेतलेली आहेत लेटेस्ट 2014 पासून, प्रत्येक वर्षी प्रत्येक साहित्यिकावर प्रश्न विचारलेला आहे। त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा हा घटक आहे, याची व्यवस्थित माहिती तुम्ही लक्षात ठेवायची आहे। त्यानंतर पुढचा पुरस्कार आपला साहित्य अकादमी बाल पुरस्कार किंवा युवा साहित्य पुरस्कार आपण या ठिकाणी बघूयात। आगरतळा येथील झालेल्या कार्यकारी बैठकीनंतर साहित्य अकादमीने 2019च्या बाल साहित्य पुरस्कार व युवा पुरस्काराची घोषणा केली। बाल साहित्य पुरस्कार विजेत्याच्या 22 लेखकांची निवड करण्यात आली, तर युवा साहित्य पुरस्कारासाठी 23 लेखकांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विजेत्यांची निवड प्रत्येक भाषेसाठीच्या 3 सदस्यीय ज्युरी मार्फत करण्यात आलेली आहे। हे वार्षिक पुरस्कार 24 प्रमुख भाषांमध्ये प्रकाशित साहित्यासाठी दिले जातात। त्यामध्ये राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात समाविष्ट 22 भाषा आणि राजस्थानी व इंग्रजी अशा एकूण 24 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो। ताम्रपट व 50,000 रुपये रोख असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे। मैथिली भाषेतील युवा आणि बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली नसून ती लवकरच करण्यात येणार आहे। आता युवा व बाल साहित्य पुरस्कारांचा जर विचार केला आपण तर एकूण 24 भाषांमध्ये हा पुरस्कार दिला जातो। ताम्रपट व 50,000 रुपये रोख असं या बाल साहित्य पुरस्कार व युवा पुरस्काराचं स्वरूप आहे। तर सुरुवातीला आपण युवा पुरस्कार बघूयात। युवा पुरस्कार 2019 मध्ये एकूण 23 लेखकांना हा पुरस्कार देण्यात आला। हे एक क्रायटेरिया महत्त्वाचा आहे, 35 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या साहित्यिकांना हा पुरस्कार दिला जातो। युवा पुरस्कार हा 35 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या साहित्यिकांना दिला जातो। त्यानंतर 6 पुस्तके
5 कादंबऱ्यासह 11 पुस्तके, 1 साहित्यिक आणि समीक्षा, 1 साहित्य समीक्षा आणि 10 कवितांचा समावेश यामध्ये आहे. मराठी भाषेतील विजेते हे महत्त्वाची लाईन आहे. मराठी भाषेतील विजेते आहेत शहर आत्महत्या करायचं म्हणतंय या कवितेसाठी सुशीलकुमार शिंदे यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. शिंदे यांची निवड गणेश आवटे, प्रफुल्ल सिलेदार, श्रीकांत देशमुख यांच्या ज्युरीने केलेली आहे. कोकणी साहित्य प्रकारात कथाकार या कथेसाठी हेमंत आय्या यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आता हे लक्षात ठेवा, युवा पुरस्कार 2019 मराठी भाषिक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. सुशीलकुमार शिंदे यांना युवा पुरस्कार भेटलेला आहे. कोणत्या कवितेसाठी? शहर आत्महत्या करायचं आहे म्हणतंय. या ठिकाणी त्यांच्या पुस्तकाचं कव्हर पेज तुम्ही बघू शकता. शहर आत्महत्या करायचं म्हणतंय, सुशीलकुमार शिंदे यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. कोकणी भाषेसाठी कथाकार या कथेसाठी हेमंत आय्या यांना भेटलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ही लाईट तुम्हाला पाठच करायची आहे. युवा पुरस्कार कोणाला भेटला मराठीमध्ये. त्याच्यानंतर बाल पुरस्कार आपण या ठिकाणी बघूयात. साहित्य अकादमी बाल पुरस्कारासाठी एकूण 22 लेखकांची निवड करण्यात आली. हा पुरस्कार मागील 5 वर्षात प्रकाशित सर्वोत्कृष्ट बाल साहित्यास दिला जातो. मागील 5 वर्षात प्रकाशित सर्वोत्कृष्ट बाल साहित्यासाठी पुरस्कार दिला जातो. मराठी भाषेचे जर विजेते बघितले तर जंगल खजिन्याचा शोध या कादंबरीसाठी सलीम सरदार मुल्ला यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. मुल्ला यांची निवड रणधीर शिंदे, अतुल पेठे, वीणा गावणकर यांच्या ज्युरीने केलेली आहे. आणि कोकणी भाषेतील विचार केला तर चिटुकल्या चिंकीचे विशाल विश्व या कथेसाठी राजश्री बांदोडकर कारपूरकर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुम्हाला, मागील 5 वर्षात प्रकाशित सर्वोत्कृष्ट बाल साहित्यासाठी साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार दिला जातो. मराठी भाषेतील विजेते ही लाईन खूप महत्त्वाची आहे. जंगल खजिन्याचा शोध या कादंबरीसाठी सलीम सरदार मुल्ला यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोकणी भाषेचा जर विचार केला तर चिटुकल्या चिंकीचे विशाल विश्व या कथेसाठी राजश्री बांदोडकर किंवा कारपूरकर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर आपला पुरस्कार आहे सरस्वती सन्मान. भारतातील सर्वोच्च साहित्य पुरस्कारांपैकी एक आहे हा सरस्वती सन्मान. याची स्थापना 1991 मध्ये झाली. पुरस्कार देणारी संस्था कुठली आहे? के बिर्ला फाउंडेशन या संस्थेमार्फत सरस्वती सन्मान हा पुरस्कार दिला जातो. एकूण 15 लाख रुपये रोख, प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पहिला पुरस्कार हरिवंशराय बच्चन यांना मिळालेला आहे. 2017चे म्हणजे मागचे 2017चे जर विजेते बघितले तर सीतांशू यशचंद्रन यांना वखारसाठी हा पुरस्कार देण्यात आला. मराठी विजेत्यांमध्ये विजय तेंडुलकर यांना कन्यादानसाठी 1993ला, महेश एलकुंचवार यांना युगंतसाठी 2002ला, तर बिर्ला फाउंडेशनने 2002ला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर बिर्ला फाउंडेशनने स्थापन केलेले साहित्य क्षेत्रातील काही पुरस्कार जर आपण बघितले तर सरस्वती सन्मान त्यांच्या मार्फत दिला जातो. म्हणजे बिर्ला फाउंडेशनद्वारे देण्यात येणारे काही पुरस्कार आपण या ठिकाणी जर बघितले तर सरस्वती सन्मान आहे. व्यास सन्मान हिंदीसाठी दिला जातो. बिहारी पुरस्कार आहे. नंतर बिहारी पुरस्कार जो आहे तो राजस्थानच्या हिंदी आणि राजस्थानी लेखकांसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण 2018चा पुरस्कार बघूयात. माफ करा, इथं चुकून 2019 झालेला आहे. ते 2018चा सरस्वती सन्मान आहे. हा सन्मान 2018चा आहे. तेलुगू साहित्यिक के शिवारेड्डी यांना 28 सप्टेंबर 2019ला तो जाहीर झाला. तो उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तो 28वा सरस्वती सन्मान होता. 2018चा हा सन्मान आहे. 2019मध्ये व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला आणि त्याची आवृत्ती 28वी होती. 2018 या वर्षासाठी त्यांच्या पक्का की ओटिल गिलिटे या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात आला. त्याचा जर अर्थ आपण पक्का की ओटी गिलिटेचा अर्थ जर बघितला तर पडलेले असताना बाजूला वळणे असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. 2016मध्ये हा कविता संग्रह प्रकाशित झाला असून 104 कवितांचा त्यामध्ये समावेश आहे. लोकसभा सचिवालयाचे माजी महासचिव सुभाष कश्यप यांच्या अध्यक्षतेखालील निवड परिषदेने रेड्डी यांची निवड केलेली आहे. म्हणजे सुभाष कश्यप हे निवड समितीचे किंवा त्या ज्युरीचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखालील निवड परिषदेने रेड्डी यांची निवड केलेली आहे.
सरस्वती सन्मान मिळवणारे पहिलेच तेलुगू साहित्यिक ठरलेले आहेत, ही सुद्धा बाब या ठिकाणी महत्त्वाची आहे. आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथे 1943 मध्ये एका शेतकरी कुटुंबात रेड्डी के शिवारेड्डी यांचा जन्म झालेला आहे. भारतीय संविधानाच्या अनुसूची 8 मध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याही भारतीय भाषेत लिहिलेल्या आणि गेल्या 10 वर्षात प्रकाशित झालेल्या उल्लेखनीय साहित्यकृतीच्या सन्मानार्थ भारतीय नागरिकाला हा पुरस्कार दिला जातो. या ठिकाणी लक्षात ठेवायचे 2018चा पुरस्कार भेटलेला आहे के शिवारेड्डी यांना. 28वा हा पुरस्कार आहे, 28वी आवृत्ती आहे सरस्वती सन्मानाची. पक्का की ओट्टी गिलिटे या कविता संग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. 2016 मध्ये हा कविता संग्रह प्रकाशित झाला होता. 104 कवितांचा त्यामध्ये समावेश आहे. आणि डॉक्टर सुभाष कश्यप हे निवड परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखालील निवड परिषदेने त्यांची नेमणूक केली. पहिलेच तेलुगू साहित्यिक आहेत ज्यांना सरस्वती सन्मान मिळालेला आहे. ठीक आहे. त्यांचा जन्म गुंटूरमध्ये 1943 मध्ये झाला. ह्या काही बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि 8व्या अनुसूचीमधील ज्या 22 भाषा आहेत त्या 22 भाषांमध्ये लिहिलेल्या कुठल्याही साहित्यिकाला आणि गेल्या 10 वर्षात प्रकाशित झालेल्या उल्लेखनीय साहित्यकृतीमध्ये साहित्यकृतीसाठी हा पुरस्कार दिला जातो. त्यानंतर आपला व्यास सन्मान बघायचा आहे. शेवटचा हा पुरस्कार आहे व्यास सन्मान. आपण या ठिकाणी बघूयात. पुरस्कार देणारी संस्था सुद्धा या ठिकाणी सुद्धा के बिर्ला फाउंडेशनच आहे. याची सुद्धा 1991 मध्ये स्थापना करण्यात आली. याचं स्वरूप आहे 4 लाख रुपये रोख, प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह. पहिला व्यास सन्मान रामविलास शर्मा यांना 1991 मध्ये देण्यात आला. प्रसिद्ध समीक्षक आहेत रामविलास शर्मा. भारत के प्राचीन भाषा परिवार और हिंदी या कृतीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. भारतीय साहित्यातील योगदानासाठी मागील 10 वर्षात प्रकाशित साहित्यासाठी हा सन्मान दिला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारापाठोपाठ साहित्य क्षेत्रातील दुसरा सर्वोच्च पुरस्कार म्हणून याचं महत्त्व तेवढंच आहे व्यास सन्मानाचं. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, हा सुद्धा पुरस्कार व्यास सन्मान सुद्धा के बिर्ला फाउंडेशनद्वारे दिला जातो. 1991 मध्ये व्यास सन्मानाची सुरुवात झालेली आहे, स्थापना झालेली आहे. 4 लाख रुपये रोख, प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूयात 2019चा व्यास सन्मान. 2019चा व्यास सन्मान नासिर शर्मा यांना 2019चा व्यास पुरस्कार जाहीर झालेला आहे, व्यास सन्मान जाहीर झालेला आहे. 2014 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या कागज की नाव या कादंबरीसाठी त्यांना 29वा व्यास सन्मान देण्यात आलेला आहे. हिंदी साहित्यातील प्रसिद्ध विद्वान डॉक्टर विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांची निवड केली. यावर्षी 15 मार्च म्हणजे मागील वर्षी 15 मार्च 2019 रोजी हिंदी लेखक लीलाधर जुगड़ी यांना 2018चा व्यास सन्मान जितने लोग उतने प्रेम या कविता संग्रहासाठी भेटला होता. म्हणजे 2018चा जर पुरस्कार बघितला तर कोणाला भेटलेला आहे, लीलाधर जुगड़ी या हिंदी लेखकांना भेटलेला आहे. तर 2019चा पुरस्कार जर आपण या ठिकाणी बघितलं तर नासिर शर्मा यांना हा पुरस्कार भेटला. कागज की नाव या साहित्यासाठी म्हणजे कागज की नाव या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर अजून पुढं जर बघितलं अलीकडील काही विजेते जर आपण या ठिकाणी जर बघितले तर 2018चा लीलाधर जुगड़ी यांना भेटलेला आहे. 2017चा ममता कालिया, 2016चा सुरिंदर वर्मा, 15चा सुनीता जैन, 14चा कमल किशोर गोयंका यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. हे सुद्धा मला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर 2019चा जो पुरस्कार आहे तो नासिर शर्मा यांना भेटलेला आहे. कागज की नाव या कादंबरीसाठी 29वा व्यास सन्मान. आणि प्रसिद्ध विद्वान डॉक्टर विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांची निवड केलेली आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील काही महत्त्वाच्या पुरस्कारांचा धावता आढावा घेतलेला आहे. हा जो व्हिडिओ होता आपला रिव्हिजन स्वरूपाचा होता. आपलं जे इयरबुक आहे सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी इयरबुक त्याच्यावर आधारित हा व्हिडिओ होता. तुम्हाला रिव्हिजनसाठी त्याचा फायदा व्हावा हा पण त्याच्या मागचा एक उद्देश होता. आणि पुरस्कार टॉपिक हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न पाहायलाच मिळतात, म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न ठरलेलाच आहे ह्या टॉपिकवरती. व्यवस्थित अभ्यास करा. या व्हिडिओमध्ये जे काही आपण बघितले हे सगळे जे काही पुरस्कार बघितले ते प्रत्येक पुरस्कार महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळं काळजीपूर्वक पाठांतर करणं गरजेचं आहे. प्रत्येक
पुरस्काराचे जे काही फॅक्ट्स आहेत ते तुम्हाला पाठ करायचे आहेत. पुरस्कारावरती एखादा प्रश्न आला तर याच्यापेक्षा वेगळं काही माहिती असणार नाही. खूप डिटेलमध्ये आपण या ठिकाणी माहिती बघितलेली आहे. त्याच्या बाहेरचा मार्क पुरस्कारावरती, आपण जे पुरस्कार बघितले त्या पुरस्कारावरती बाहेरचा मार्क येईल असं मला तरी, बाहेरचा प्रश्न येईल असं मला तरी वाटत नाही. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलेला आहे त्याबद्दल मंडळ आभारी आहे. तर MPSC मंत्राला तुम्ही वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करू शकता. टेलिग्रामवर आमचं चॅनल आहे MPSC मंत्रा या नावाने. इंस्टाग्रामला पेज आहे ज्याच्यावरती चालू घडामोडीशी संबंधित क्विज आम्ही दररोज घेत असतो, प्रश्न त्या ठिकाणी टाकत असतो, किंवा काही इन्फॉर्मेटिव्ह जे इन्फोग्राफिक्स असतील त्या इंस्टाग्राम पेजवरती पोस्ट केले जातात. फेसबुकवर सुद्धा MPSC मंत्रा नावाचं पेज आहे. ट्विटरवर सुद्धा पेज आहे. MPSC मंत्राला तुम्ही या विविध सोशल मीडियावर फॉलो करू शकता. mpscmantra.com ही आमची ऑफिशियल वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर सुद्धा बरेचसं MPSC संबंधित माहिती किंवा मटेरियल तुम्हाला भेटेल. तुम्ही तिथं पण व्हिजिट करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा आभार. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.